प्रार्थना अशी ते गाडगे बाबा नेहमी सांगत, चालले बयाळ बेलने सत्यनारायण करायला. म्हणून गुरुजीनं दुकानाची वास्तू शांती नो सत्यनारायण. तुकडोजी बाबाची प्रार्थना दे रे, साडी द्या. ताई किती वर्ष झाले तुम्ही प्रार्थना करता? तुम्ही 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 माहित नाही माझ्या लक्षात, पण मी जेव्हाच गुरुदेव पण ओ चीड झुटी राह की विठ्ठलवाडीमध्ये झालं तेव्हापासून माझी सतत म्हणजे पण है प्रार्थना गुरुदेव से अति उच्चतम जीवन बने. दे साडी. एका पोरीचं लग्नच या प्रार्थनेवर जुळलं. करोडपत्यानं झोपडीतली पोरगी केली, सोनार समाजाची. ऋषीपाल महाराज नाव ऐकलं ना? त्यांच्या बहिणीचं लग्न कायच्यावर झालं मालूम आहे? करोडपती आहे तो सोनार मुंडगावकर. आणि त्यांनी त्या मुलीले हे विचारलं, ओ चीड झुटी राह की, तर ते मुलगी म्हणे अन्याय की अभिमान की, सेवा करण को दास की, तो परवा नाही हमें जान की. त्या मुलीले निवड केली. आता तिले 2 लेकरं आहेत. माझे ड्रायव्हर होते, आता धनगराचं पोरग आहे. पहिले सोनाराचं पोरग होतं. म्हणून मला प्रार्थना करणारे, माझ्या घरामध्ये माझी आई मेली, माय बाबा मेले, माझी बहीण मरण पावली, मा भाऊ मरण पावला. तेरवी नाही फेरवी नाही, दररोज सामुदायिक प्रार्थना. आणि दोघाईचे देहदान केले बाया में. माझी बायको मरण पावली एकाएकी. ताई रुपाली ताई, धन्यवाद. करा सत्कार. हा ताई, तुम्हाला किती वर्ष झाले प्रार्थना करता? माईक घ्या. हम हो पुजारी तत्व के, सच प्रेम के, नित नेम के, सत धर्म के, सतकर्म के. तुम्हा बायांना तुकडोजी महाराज समजणं महत्वाचं आहे. कारण अलीकडे महिला एवढ्या अंधश्रद्धेत वाहून जाऊन राहिल्या. परतवाड्यात एक बाई, ते कलश यात्रा, तिच्या डोक्यावर महाराजानं दिली तुळशी. चालली बाई, बसा बसा. ते बाई मरण पावली, तिच्या डोक्यावर दिली तुळशी. आणि उन्हात ते बाई फिरून राहिली. महाराज कुठे? रथात. म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही काही जास्त लोक नाही. समाजसेविका किरणताई बसून आहे. जय गुरु. तुम्ही महिलांचं काम करता, धन्यवाद देतो ताई तुम्हाला. तुमचाही सत्कार करतो की महिलांच्या डोक्यातलं हे कचर पहिले काढा, की दिवसभर ते तो महाराज रथात आणि या बायका ते कलश घेऊन उन्हात. चक्कर आले पडली खलास. कुठं गेला देव? तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता, कुठं आहे तो देव? अरे तुकडोजी महाराजानं आवाजाचं जमलंच नाही अजून. तुमची गलती नाही. हॉल मध्ये आहो, मला मॉनिटर द्या. याचा नका वाळू, हात वाळून राहिले तुम्ही. अरे काही मतदान मलाही करा ना. एवढं पारता काय तुम्ही मामाले? काशी देखी देखा कुछ आधार नहीं. अरे पचारे गुरुजीचे भाऊ, त्याची पत्नी, पचारे गुरुजीची माय, यायच्या लक्षात आला देव. यायचा बाप
गुरुजीचा वडील मला तरी वाटते आई 8-10 वर्ष झाले काय क्वाटवर बसेल आहेत, पण ते कोणामुळं अजूनही त्याचं फेसबुक ओके आहे. कोणामुळं सांग बर? देवामुळं. मी तरी हे म्हणीन तो देव त्या बायकोमध्ये घुसला, गुणवंत भाऊच्या मायच्या मध्ये घुसला, त्याच्या पोरीमध्ये घुसला. ते देवी रुपालीच्या त्या दुसऱ्या सुनबाईच्या शरीरात घुसला, म्हणून बुडा जिवंत आहे. समजले? हा परिवार सामुदायिक प्रार्थना फक्त नाही, आपलं घरही सामुदायिक प्रार्थनामय झालं पाहिजे. की बंधूनो प्रार्थने चला, भगिनीनो प्रार्थने चला, जागूया आपुल्या माणुसकीला, जागूया आपुल्या. म्हणून मी पचारे गुरुजींना वंदन करतो, धन्यवाद देतो. गाडगे बाबाचा रोल करतात. प्रार्थने चला, आज बाबू त्यांनी पुस्तकं वाटप केले. आपुल्या माणुसकीला. आज प्रत्येकाचा सत्कार केला. मी त्याच्या रुपाली ताईन गुणवंत पचारे गुरुजी त्यांचा सत्कार करतो. 1 मिनिट आहे. कार्यक्रम जास्त नाही करणार मी, कारण मला मालूम आहे अंदरून गरमी होऊन राहिली तुम्हाला. तुम्ही भिजले, परंतु येथे पाहिजे जातीचे, पुढे पुढे बोला. येथे पाहिजे जातीचे, एऱ्या गबाळ्याचे काम नाही. या शेतकरी सदनामध्ये, या शेतकरी भावनामध्ये आपण एका जातीचे आहोत. इथं जनरल लोक नाही आले बाबा. इथं तुम्ही आपण एका जातीचे. आपली जात म्हणजे कोणती मालूम आहे? खरा तो एकटी धर्म जगाला प्रेमाने पावे. हे गुरुदेवाचं पोरग दिसते. ये रे इकडे 1 मिनिट. ये बेटा ये. लवकर ये. आ आ आ आ. आजा, जल्दी आजा, ऊपर आजा, जल्दी आजा. वा, आई आपल्याच पार्टीचा दिसून राहिला. माहित दे रे. काय आडनाव तुमच्या? मत्ते, मस्के. मत्ते. मग ते जाऊ दे, काही असू दे. मला कमी ऐकू येते ना. आता 69 लागलं. माझ्या वाढदिवसाचा या पाल पॅटर्न चिळे गुरुजी, उदयपाल, चिळे गुरुजी, उदयपाल, पंकजपाल, रामपालनं या वर्षी माझा प्रबोधन दिवस साजरा केला आणि 41,000चा पुरस्कार दिला. कोणाला दिला मालूम आहे? माम देशमुखांना. मागच्या वर्षी संदीप पाल महाराज, पंकज पाल महाराजांनी वाढदिवस घेतला. हे लेकर असे तयार झाले बाबू. उदयपाल सारखे इंजिनियर उदयपाल, आमचे नयन भाऊ चिळे गुरुजी, तुकडोजी महाराजाच्या विचारानं. तुझं नाव काय रे? मंथन, मंथन. मंथन. मंथन म्हणजे काय मालूम नाही? मंथन किया हर धर्म का. तुकडोजी महाराजानं सर्व धर्माचं मंथन केलं, अभ्यास केला, चिंतन केलं, मग निवडला कोणता धर्म मालूम आहे? मानव धर्म. अपने अपने नेकी से चलना. तो धर्म सिखाता, सिखाता. तुकडोजी महाराज तो धर्म म्हणजे सिखाता. अंधश्रद्धा वाढवणारा महाराज नव्हता. तू हुशार आहे. तूही प्रार्थना करत काय? या भारतात भाव नित्य वसुदेव देवरती. 100 दे तू याले. क्या बात आहे. झालं. मी याच्या मायबापाले धन्यवाद. तुझी मम्मी आली का? आजोबा, तुझे पप्पा आले का? आजोबा. आजोबा. आजोबा आले का? दे बरं आवाज.
नाव घेन बोला नाव घे या 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 वा तुझे आजोबा गुरुदेव सेवा मंडळाचे आहेत आणि तुझे पप्पा हा आला तू कव्हरेज मध्ये आजोबाच्या शाल दे रे धन्यवाद मी गुरुजीच्या बहिणीला विनंती करतो ताईनं यावं पचारे गुरुजीच्या ताईनं यायचा सत्कार करावा या आली काय गुरुजीची बाई पोरगी आली काय तुमची आले आले ते येऊन मग या ना कुठं आहे ते येऊन राहिले. लेकराईला सांभाळून राहिली काय लय तुही पोरगी लय कर्जागडी आहे लय मेहनती आहे उद्योगी जन सर्व पुजारी चक्की चालवते उद्योग करते देवाचा पुजारी तोचताय बाळा उद्योगी जन सर्व पुजारी पूजा तयाची इमानदारी पूजा तयाची इमानदारी होत नाट्य कॅमेऱ्यात आलं पाहिजे